सुखम बैठक से भी साधी मांडी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. माझा आवाज येतो बरोबर? दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरं रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करायचंय. प्रत्येकी 10 स्ट्रोक आपापल्या क्षमतेने. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया उजवीने. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे आणि या कृतीला सुरुवात करायची प्रत्येकी 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन आपापल्या क्षमतेने. सुरुवात करूया. डावीने एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या कृतीला सुरुवात 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. उजवा हात गुडघ्यावर. दोन्ही नाकपुड्यांमधला श्वसन मार्गातला बदल त्याकडे लक्ष. हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम. ओंकारं बिंदु संयुक्तम. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. आज गुरुवार आहे. आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित बोलूया. मनोमन आपल्या गुरूंचं चिंतन, गुरूंचं मन. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने.
श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श. निर्माण झालेली ऊब संपूर्ण डोळ्यांचे स्नायू आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम, स्वागत आहे आपलं. आता आपण सुरुवात जी आहे ही उभं राहून करणार आहोत. दंड स्थितीतून स्टँडिंग पोझिशन पासून सुरुवात असेल. सर्वांनी उठून उभं राहायचंय. विश्रांती. स्टँडिंग मध्ये विश्रांती. आणि तो दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. उजवा जो पाय आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय समोर घेऊया. उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्या. जास्तीत जास्त पाचही बोट सेपरेट करायचे, रिलॅक्स करायचे, सेपरेट करायचे, रिलॅक्स करायचे. बरं, आता इकडे जर तुम्हाला बॅलन्स जातो असं वाटत असेल तर एका हाताने भिंतीचा आधार घ्या, म्हणजे तुम्हाला बॅलन्स व्यवस्थित साधता येईल. सेपरेट करायचे, रिलॅक्स करायचे, सेपरेट करायचे, रिलॅक्स. बरोबर. आणि आता अँकल मधून पाऊल स्वतःकडे खेचा, जमिनीकडे काढा. स्वतःकडे खेचायचं, बरोबर, जमिनीकडे काढायचं. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे काढायचं. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे काढायचं. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. थांबूया. उजवा पाय खाली. केस करते विरुद्ध बाजू. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा, समोर घ्या. आणि डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्या आणि रिलॅक्स करा. ताण द्या, रिलॅक्स करा. ताणायची आहे, रिलॅक्स करायची. ताणायची आहे, रिलॅक्स करायची. बरोबर. ताणायची, रिलॅक्स करायची. आणि आता अँकल मधून पाऊल स्वतःकडे घ्यायचा, जमिनीकडे ताणा. अप अँड डाऊन. बरोबर. वर घेताना प्रेशर, खाली ताणताना ताण, या सगळ्याकडे लक्ष. बरोबर. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 फक्त पावलामध्ये हालचाल बरोबर होते तुमच्या सगळ्यांची. 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 बरोबर करता. 3 4 5. छान. सावकाश डावा पाय खाली. आता दोन्ही हात जे आहेत ना हे समोर घ्या, म्हणजे हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे आणि हाताचे तळवे जे आहेत हे जमिनीला समांतर. थोडेसे फोल्ड करा, हात फोल्ड करा. असे सरळ न ठेवता असे दुमडायचे, म्हणजे हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ येते. सरळ न करता. हा हा आता बरोबर आहे. आणि आता उजवा पाय वर उचलायचा. उजवी मांडी उजव्या हाताच्या तळ हाताला लागेल. मग डावा पाय वर उचलायचा, डावी मांडी उजव्या हातात. बरोबर. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6. थोडस स्पीड वाढवा. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. थांबायचंय. आणि आता तिथे मूठ वळवा. जिथे आपले हात सरळ होते ना तिथे आता घट्ट हाताची मूठ वळवायची. अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि आता आपण करणार आहोत इंजिन दौड. आता इथे काय करायचंय, उजवा जो हात आहे हा पुढे घ्यायचा, मागे डावा पाय फोल्ड करायचा आणि टाच आपली डाव्या सीटच्या जवळ जाईल. बघा. मग उजवा हात मागे, डावा हात पुढे घ्यायचा, उजवा पाय मागे, उजव्या पायाची टाच उजव्या सीटच्या जवळ. इंजिन दौड. अशा प्रकारे कृती करायची. म्हणजे रेल्वे कशी चालते तशी आपल्याला कृती करायची. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले, पाठकणा सरळ. आणि आता सुरुवात करूया. विरुद्ध हात विरुद्ध पाय. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. छान. थांबायचंय. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल तर पायांमध्ये अंतर घ्या.
नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा, म्हणजे वाढलेली गती आपली कमी होते श्वासाची. ठीक आहे. आता पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. विमान कसं हवेत उडतं त्याप्रमाणे आपल्याला थोडीशी कृती करायची. एक मी तुम्हाला करून दाखवतो. दोन्ही पाय जुळवून ठेवायचे, आपले हात खांद्यातून सरळ करायचे, तळवे जमिनीला समांतर आहे. आणि एकदा आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे खाली आणि एकदा डावीकडे. विमान जसं हवेमध्ये जाताना करेक्ट तसंच बघा, मी तुम्हाला एक दाखवते. 1 2 3 4, हा अशा प्रकारे कृती करायची. ठीक आहे. सुरुवात करूया. पूर्ण हात म्हणजे अगदीच खाली न वाकवता आपल्याला हात आहेत ना हे शक्यतो असे ताठच ठेवायचे. फक्त कमरेत ना आपण जेव्हा उजव्या डाव्या बाजूला झुकू तेव्हा थोडासा हात वर येईल, मग उजव्या बाजूला झुकल्यावर थोडासा हात वर येईल. आपल्याला जाणीवपूर्वक असा हात खाली नाही घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे हे आपण का करतोय तर आपले जे शोल्डर आहेत ना ते थोडेसे आपल्याला हे करावे, तिथले जे जॉईंट्स आहेत ना ते मोकळे करायचे. ठीक आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात खांद्यात सरळ करूया आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. छान. उजवीकडे डावीकडे, बरोबर. उजवीकडे डावीकडे. थांबायचंय. दोन्ही हात खाली, बरोबर. आणि आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा, ती पकड आपल्या मागे असेल, सीटच्या जवळ असेल. बघा या प्रकारे. पायांमध्ये अंतर आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडले. ज्या हाताचं मनगट पकडलंय त्या हाताची तुम्ही मूठ म्हणजे मूठ करू शकता. ठीक आहे. आणि आता इथे आपल्याला थोडस डायनॅमिक कृती करायची. काय करायचं, श्वास घेताना एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा, चेहरा सिलिंगला समांतर, आणि श्वास सोडताना पूर्णपणे खाली वाकायचं. ठीक आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, या प्रकारे कृती करायची. आता ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल किंवा थोडीशी चक्कर येत असेल पुढे झुकल्याने, त्यांनी करताना सावकाश करा. तर हे आपण यासाठी करतोय की इथे आपल्या कमरेचे जे स्नायू आहेत तर तिथे थोडस आपल्याला फ्लेक्झिबल किंवा ते थोडेसे अजून कार्यक्षम होण्यासाठी. ठीक आहे. सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडलंय, ती पकड मागे आहे. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश वर या, सावकाश वर यायचं. पायांमधलं अंतर कमी करा. दोन्ही हात खाली. दोन्ही हात जे आहेत हे आता जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडा, एकदम रिलॅक्स. पाठकणा सरळ, मान सरळ. त्यात आपण थोडस नेक रोटेशन करणार आहोत. तर त्याच्या आधी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपली मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट करा, उजव्या बाजूला झुकवायची आहे. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल, बरोबर. खांदा वर उचलायचा नाहीये, फक्त मान आपण उजव्या दिशेला थोडीशी टिल्ट केली आणि हात एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स ठेवा. बॅलन्स जातो असं वाटत असेल थोडस पायांमध्ये अंतर घ्या. इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. पुन्हा श्वास घेत घेत मध्ये येऊया, मान मध्यभागी येईल. श्वास घेत मान मध्यभागी आहे तो श्वास सोडून घ्या. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता मान आपली थोडीशी डाव्या दिशेला टिल्ट होईल, डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. हात रिलॅक्स, फक्त हालचाल आपल्या मानेच्या स्नायूंमध्ये होतीये. खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पुन्हा श्वास घेत घेत मान मध्यभागी. आता ज्यांना वाटतंय की आपल्याला नाही म्हणजे सरळ उभं राहता येत आहे त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवायला हरकत नाही. असे दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि मग आपली मान थोडीशी मागे झुकवायची, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास घेत वर आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. सपोर्टसाठी तुम्ही हात कमरेवर ठेवू शकता किंवा दोन्ही हात पुन्हा एकदा जमिनीच्या दिशेने सैल सरसवून द्या.
श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. लास्ट राउंड करूया. श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्याकडे येईल. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी येऊन थांबायचं. मग सावकाश सरळ करायची आणि विश्रांती. आज आपण हस्तपादासन आणि हस्त उत्तानासन ही आसनं बघणार आहोत. हे सूर्यनमस्कारामधल्या 2 स्टेप्स आहेत. ते कसं करायचं आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. तर सुरुवातीला आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, पाठीच्या मणक्यामध्ये गॅप असेल, त्यांनी फॉरवर्ड बेंडचं आसन करणं टाळायचं आहे. तर आता बघा हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा जो पाय आहे तो आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे आहे. डावा पाय सुद्धा गुडघ्यातनं सरळ आहे आणि तो मध्यभागी मागे आहे. हस्त उत्थान म्हणजे काय, तर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेणे. हात वर नेणे म्हणजे उत्थान याला म्हणतात. सुरुवातीला आपण हस्त उत्तानासन करतो, म्हणजे हात वर नेतो. एक हलकासा पुन्हा एकदा बॅकवर्ड बेंड द्यायचा आणि त्यानंतर लोअर बॅकने पुढे झुकायचं. लोअर बॅकने आधी पुढे झुकायचं. दोन्ही हात जे आहेत हे उजव्या पावलाच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत नाही पोचले तर ते जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा आणि आपलं जे कपाळ आहे ते उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. हे झालं सुलभ हस्तपादासन. म्हणजे आपण एक पाय पुढे घेतलाय आणि ही कृती केली, म्हणून ह्याला सुलभ हस्तपादासन म्हणतात. इथे यथाशक्ती थांबायचं. संपूर्ण उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग मसल या ठिकाणी ताणले जातात. आणि उलट चाल करताना बघा, हात कुठेही वर न घेता तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. अगदी सावकाश, तिथल्या तिथे सरळ. पुन्हा उजवा पाय मध्यभागी. मग हीच कृती डाव्या पायाने. ठीक आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. कारण की आपण पुढे झुकतो, रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला होतो, म्हणजे हृदयापासून तो डोक्याकडे जातो. म्हणून ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे आणि हृदयविकार आहे त्यांनी हे आसन करणं किंवा ही कृती करणं टाळायचं. सुरुवात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पूर्वस्थिती. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन या. गुडघ्यातनं सरळ असेल. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना चेहरा सिलिंगला समांतर येईल आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. खूप छान. बरोबर. आणि आता आपले दोन्ही हात पावलाच्या शेजारी ठेवा. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती कृती. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता बघा, जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जा. तिथे आलेल्या हॅमस्ट्रिंग्स मसल वरचा ताण, त्याकडे लक्ष. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय. पाठीच्या कण्याला ताण आलेला आहे. पोटावरती हलकासा दाब येतोय. जाणीव श्वासाची. छान. आणि तिथल्या तिथेच उलट चाल. तिथल्या तिथे सरळ. दोन्ही हात अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ. वर नाही न्यायचे हात. तिथल्या तिथे सरळ व्हायचे. सावकाश. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येऊ दे आणि थोड्या वेळ विश्रांती. बघा, या कृतीमुळे काही वेगळेपणा जाणवतोय का संपूर्ण शरीरामध्ये, आपल्या डोक्याच्या भागामध्ये? त्याकडे लक्ष. आता विरुद्ध बाजूने हीच कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा
आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया, अगदी सावकाश. बरोबर. आणि त्यानंतर आपले हात डाव्या पावलाच्या दिशेला सैलसर सोडा किंवा आपले हात त्याच्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न. आणि आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे ठेवू दे. आता डाव्या पायाचे पूर्णपणे मसल्स ताणले गेले. श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, सोडूया, घेऊया, सोडूया. आणि उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हा, अगदी सावकाश. डावा पाय पुन्हा मध्य प्रती आणि विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत पूर्ण, म्हणजे आता आपण सुलभ हस्तपादासन केलं ना, आता आपल्याला पूर्ण हस्तपादासन करायचं. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना बॅलन्स जातोय असं वाटतंय त्यांनी पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. दोन्ही हात आपल्या पावलांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. ओके. आणि त्यानंतर आपलं कपाळ आपल्या गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. आणि आता एकत्रित आपण ह्या आपले दोन्ही पायांचे हॅमस्ट्रिंग मसल ताणले गेलेत, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. ठीक आहे. उलट चाल. उलट चाल. तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश. तिथल्या तिथे सरळ. विश्रांती. या संपूर्ण आसनाचा कृतीचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालाय किंवा होत आहे त्याचा अनुभव घेऊया. करणार आहोत एक पादत्वनासन. हे याच्यामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स आपल्याला साधता येतो. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा हे आवर्जून करायला सांगा. त्यांच्या सुद्धा लहान मुलांमध्ये बघा खूप चंचलता असते, तर ती थोडीशी आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही त्यांना करायला सांगू शकता. सोपं आहे, एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, हाताचे तळवे जमिनीला समान करा. बरोबर. आणि आता डावा जो पाय आहे, सॉरी उजवा पाय, आपण सुरुवात करूया उजव्या पायाने. उजवा पाय जो आहे तो जमिनीपासून वर उचला आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. थोडासा वर घ्या अजून. हा, आणि तो फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. हा, बरोबर आहे. या प्रकारे. बरोबर. डावा पाय सरळ आहे गुडघ्यातून, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल आणि पापड्यांची कमीत कमी उघडझाप असेल, म्हणजे आपल्याला आपला बॅलन्स व्यवस्थित साधता येईल. बरोबर. 1 2 3 4 5. उजवा पाय, दोन्ही हात खाली. संपूर्ण शरीराचा जो भार आहे तो डाव्या पायावर गेला होता. आणि आता हीच कृती विरुद्ध पाय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे, पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. छान. पापड्यांची कमीत कमी उघडझाप असेल, म्हणजे आपल्याला आपला बॅलन्स व्यवस्थित साधता येईल. याला म्हणतात एक पादत्वनासन. 1 2 3 4 5. उलट चाल. डावा पाय, दोन्ही हात खाली. विश्रांती. आता आपल्याला थोडस उठाबशा करायचे. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता आपल्याला खाली बसायचंय आणि उठायचंय. पूर्णपणे आपल्याला खाली बसायचंय. बघा या प्रकारे. बरोबर. आपल्या पोट, जेव्हा आपण खाली बसू ना तेव्हा आपल्या पोटरीवरती प्रेशर येऊ आणि मग पुन्हा उठायचं. खाली बसूया, उठूया. खाली बसायचंय,
उठायचं. बरोबर, खाली बसूया, उठूया, खाली बसूया, उठूया. बरोबर. आणि आता उलट चाल करायची आपल्याला. एक श्वास भरून घ्या, हात तसेच समोर असू दे. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत खाली बसा, श्वास सोडत सोडत खाली. बरोबर. आणि आता सीटचा भाग बघा, जमिनीवर टेकवता येतोय का? सीटचा भाग जमिनीवर टेकवा. एक एक पाय सरळ करा आणि हात खाली. विश्रांती. मान मागे सैल सर सोडणं, विश्रांती. आपण थोडासा आधार न घेता बसण्याचा आणि उठण्याची थोडीशी प्रॅक्टिस करतोय. विश्रांती. आज आपल्याला शयन स्थितीमध्ये काय बघ, हा, अर्ध द्रोणासन बघायचंय. शयन स्थितीमध्ये अर्ध द्रोणासन किंवा सुलभ द्रोणासन पाहायचंय. आणि त्याचबरोबर आपल्याला उत्थित द्विपादासन जे आपण काल केलं, म्हणजे दोन्ही पाय एकत्रित वर घेतले होते, आठवत आहे, ते रोटेशन करायचे. तर हे कसं करायचं हे मी दोन्ही कृती तुम्हाला दाखवीन. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांचे पाठीची दुखणी आहे, मणक्याची दुखणी आहे, त्यांनी ही आसनं करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर पोटाची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनीही करणं टाळायचं आहे. काल मला असं वाटतं कोणाची तरी पाठ दुखत होती, मला असं वाटतं धनुश्री ताईंची. तर तुम्ही आज पण जर पाठीचं दुखणं असेल तर हे आसन करणं टाळा. तुम्ही एकदम स्वस्थ पडून राहिला तरीही चालेल, कारण की इथे आपल्या मणक्यावरती थोडासा प्रेशर येतो. म्हणून जर दुखणं असेल तर करणं टाळा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पोटावरती पडून सुलभ भुजंगासन. तर हे सुलभ भुजंगासन पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन, पोटाचे जर ऑपरेशन असेल तर करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की हे थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. सुलभ भुजंगासन इथे आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड म्हणजे आपल्या गळ्याच्या पुढच्या भागावरती आणि मागच्या भागावरती ताण आणि दाब आपल्याला जाणवतो, म्हणून हे थायरॉइड प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेच्या मणक्यामध्ये गॅप आहे, त्यांच्यासाठी हे सुलभ भुजंगासन अतिशय उपयुक्त आहे. तर आता ही सगळी आसनं कशी करायची बघून घेऊया आणि मग एकत्रित करा. मग एकत्रित करणारच आहोत आपण, पण अगदी व्यवस्थित बघून घ्या कशी केली जाते, स्टेप्स कशा आहेत, आणि मग आपण एकत्रित करूया. एका कुशीला पडून, पाठीवर पडून. आता विश्रांती मी घेत नाही, तुम्हाला डायरेक्ट आसन दाखवते. तर आपल्याला आज उत्थित द्विपादासन करायचं आहे. तर ते करण्यासाठी जसं आपण काल टप्प्याटप्प्याने दोन्ही पाय वर घेतले, त्याच क्रमाने आपल्याला दोन्ही पाय 90 डिग्री घ्यायचे. म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90. आणि मग हे पाय आपल्याला रोटेट करायचे. बघा, जेव्हा आपण खाली पाय येतील तेव्हा टाचा अगदी जमिनीकडे जात आहेत आणि मग पुन्हा वर येत आहेत, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. अशा प्रकारे आपल्याला हे पदसंचलन याला म्हणतात, ही कृती करायची आहे. आणि मग पुन्हा नियंत्रित दोन्ही पाय खाली. त्यानंतर आपण बघणार आहोत सुलभ द्रोणासन किंवा अर्ध द्रोणासन. तर इथे आपल्याला आपल्या हाताच्या आधाराने आपल्याला आपली अपर बॉडी वरती उचलायची आहे. म्हणजे थोडेसे खांदे जे आहेत हे असे वरती सरकवायचे आणि आपल्या हाताच्या कोपराच्या आधाराने अपर बॉडी आपली वर उचलायची. बघा या प्रकारे. आणि मग उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा, नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. मग पाय खाली. त्यानंतर डावा पाय, नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे, पाय खाली. आणि त्यानंतर दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. इथे आपले कोर मसल जे आहेत ना, तिथे छानपैकी प्रेशर येतो, त्यामुळे ज्यांना वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी उपयुक्त. आणि मग नियंत्रित उलटचाल करताना पाय खाली, हाताच्या आधाराने पाठीचा एक एक मणका जमिनीवर. आता हे आपण अर्ध द्रोणासन केले. पूर्ण द्रोणासन मध्ये आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं असतं, ते आपण नेक्स्ट वीक मध्ये बघूया. आणि त्यानंतर एका कुशीला वळून आपण सुलभ भुजंगासन बघूया कसं केलं जातं. डायरेक्ट पूर्वस्थिती घेते मी.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे, हातापायांच्या तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात बघा फोल्ड केले, हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. त्यानंतर आपल्याला सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचं. बघा हात पूर्णपणे जमिनीवर आहेत, ते कुठेही आपण वर नाही उचललेत, हात पूर्णपणे जमिनीवर आहेत, नजर सिलिंगकडे. आपले पाय जे आहेत हे मागून ताणून घ्यायचे आहे. यथाशक्ती कृती असेल तिथे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण येतो. हातांची स्थिती कळली आहे प्रत्येकाला, कुठेही आपण ते वर उचललेले नाहीयेत, ते पूर्णपणे जमिनीवर आहे. उलट चाल करताना ज्या क्रमाने आपण आपलं अपर बॉडी वर आलेली आहे त्याच क्रमाने खाली, म्हणजे पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली, विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया मग. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी करताना काळजी घ्यावी किंवा नाही केलं तरीही चालेल. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आता आपल्यापैकी सायकल कोणी कोणी चालवली आहे का? तुम्हाला सायकलची कृती माहिती आहे ना कशी करतात? त्याच प्रकारे आपल्याला थोडंसं करायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून थोडेसे वर उचला, थोडेसे वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. हा बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स सायकलिंग, उलट सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान. दोन्ही पाय सरळ करा गुडघ्यात आणि मग सावकाश जमिनीवर ठेवा. ज्यांना वेट लॉस करायचंय, आपले कोअर मसल्स अजून कार्यक्षम करायचे, म्हणजे आपलं ओटीपोटाचे जे मसल्स आहेत ते, आणि त्याचबरोबर ज्यांना फ्लॅट टमी हवाय त्यांच्यासाठी ही सायकलिंग जी आहे ही अतिशय उपयुक्त आहे. विश्रांती. आणि आता आपण थोडस एक एक पाय आधी रोटेट करूया आणि मग आपण दोन्ही पाय एकत्रित रोटेशन करूया. तर त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा जो पाय आहे तो सुरुवातीला फोल्ड करा, दुमडा त्याचा पाऊल जमिनीवर येऊ दे आणि उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ येऊ दे. डावा पाय फोल्ड करू, बरोबर. आणि आता उजवा जो पाय आहे तो 90 अंशापर्यंत वर घ्या, 90 डिग्री वर, बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. सुरुवात करूया. पाय खाली येताना टाच जमिनीला लागू दे. 1, बरोबर. वरच्या वर न करता अगदी खाली पाय जाऊ दे. 2, छान. 3, डावीकडून उजवीकडे. 1. मोठं वर्तुळ आपण पायाने करायचंय, मनानेच आपण असं इमॅजिन करायचंय की आपण ह्या पायाच्या आधाराने मोठं वर्तुळ करतोय. 2 आणि 3. छान. सावकाश उजवा पाय नियंत्रित जमिनीवर, अगदी सावकाश. आता ज्यांना त्रास होत असेल त्याने जिथे आपण 3 वेळा पाय रोटेट करतोय तिथे तुम्ही एकदा केलं तरी चालेल. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करायचा आहे, तसं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ येईल. आणि आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचला आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, मोठं वर्तुळ. 2, बरोबर. 3, विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1, जांघेपासून पूर्ण आपला पाय गोलाकार फिरतोय. 2 आणि 3. पुन्हा पायावर आणि सावकाश जमीन.
सावकाश जमिनीवर उजवा पाय सरळ करा, विश्रांती घ्या. आणि करूया आता उत्थित द्विपादासन आणि पदसंचलन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, यथाशक्ती कृती. त्यांना पुन्हा एकदा सांगते, जर पाठदुखी किंवा कुठल्याही प्रकारचं दुखणं वाटत असेल तर हे कृती करणं टाळायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय क्रमाक्रमाने आपण 90 डिग्री वर घेऊया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ठीक आहे. आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश करा. 2, बरोबर. आणि 2 वेळेला अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. 1, 2. पुन्हा पाय 90 अंशापर्यंत वर आणि सावकाश जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश. विश्रांती. पोटावरती प्रेशर आलाय, ओटी पोटावरती. बरोबर. इथे आपल्याला थोडस याचा जो इफेक्ट आहे तो मुळातच ओटी पोटावरती प्रेशर येणं आणि वेट लॉस म्हणजे आपला जो चयापचयाचा जो म्हणजे आपलं मेटाबॉलिझम जे आहे हे अधिक प्रमाणामध्ये सुधारतं. विश्रांती. पण थोडीशी तुम्हाला याची प्रॅक्टिस किंवा याच्यामध्ये तुम्हाला स्थिर राहण्यासाठी मगाशी जी आपण कृती केली ना, एक एक पाय रोटेशन करायची, त्याची थोडीशी घरी प्रॅक्टिस करा. मग तुम्हाला ह्या ज्या पुढच्या कृती आहेत ऍडव्हान्स वाल्या, ह्या तुम्हाला अजून चांगल्या जमतील. विश्रांती. आणि आता करूया अर्ध द्रोणासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता सावकाश आपल्याला हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी वर उचलायची आहे. जमिनीपासून वर उचला. बरोबर. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. थोडेसे ना हाताची कोपरं करा. अमृताताई, हा अजून थोड्याशा वरती या, अजून वर या थोड्याशा. हा हा, आता बरोबर आहे. म्हणजे थोडासा आपल्याला हाताचा स्टँड करायचा. बरोबर, आता बरोबर. आणि मग उजवा पाय तुम्हाला जेवढा वर उचलता येईल तेवढा वर उचला. म्हणजे एकदम पण वर घेण्याची गरज नाहीये. तुमचा खूप पाय वर आलाय. सुषमाताई, थोडासा खाली घ्या, अजून खाली घ्या, खाली घ्या, अजून खाली घ्या. एकदम थोडासाच वर घ्या. आपल्याला जास्त असा 90 डिग्री वर नाही घ्यायचा, एकदम थोडासा. म्हणजे इथे पुन्हा आपला जो इफेक्ट आहे तो आपल्या ओटीपोटावरती यायला पाहिजे, म्हणून आपण थोडासाच पाय वर घेतोय. आणि मग पुन्हा उजवा पाय खाली, मग डावा पाय वर, अगदी थोडासा वरती. म्हणजे 30 डिग्री तुम्ही म्हणा वरती घ्यायचा, म्हणजे ते इफेक्ट जो आहे तो बरोबर भेटतो ओटीपोटाच्या इथे. थांबायचंय. बरोबर, छान. सावकाश डावा पाय खाली येऊ दे. आता इथे माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही आसन सोडू शकता. आणि आता दोन्ही पाय बघा तुम्हाला वरती उचलता येतात का? हा, बरोबर. थोडस खाली घ्या, म्हणजे 30 किंवा 20 अंशापर्यंत, म्हणजे पोटावरती प्रेशर येतो. ठीक आहे. सावकाश पाय आधी खाली येऊ दे. हाताच्या आधाराने पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. डोकं जमिनीवर येऊ दे आणि विश्रांती घ्या. आता इथे आपल्या पायाचे स्नायू आपण खूप ताणले गेले, बरोबर. तर थोडस आपण बटरफ्लाय मुवमेंट करूया. शयन स्थितीमध्ये दोन्ही पावलं एकमेकांना जुळवून घ्या. बटरफ्लाय. हा, बरोबर. हा, बरोबर. आणि आपले हाताचे जे तळवे आहेत ना, ते आपल्या कमरेच्या खाली ठेव. दोन्ही हातांचे तळवे आपल्या कमरेच्या खाली. आणि पावलांची बटरफ्लाय सारखी स्थिती घ्यायची आणि एकदम रिलॅक्स. चेहरा शांत. नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि आता थोडेसे पाय वर घ्या
सावकाश वर घ्या, दोन्ही पाय फोल्ड करा, वरती घ्या, पावलं जमिनीवर येतील आणि थोडस पायांमध्ये अंतर घ्या. थोडस अंतर घ्या पायांमध्ये. बरोबर. पावलांमध्ये आणि आपल्या गुडघ्यांमध्ये अंतर. मग अशा आपण बटरफ्लाय मुवमेंट सारखे होते आणि आता आपण पाय फोल्ड केले. रिलॅक्स. सावकाश एक एक पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. आता आपले हात कमरेखालून काढून घ्यायचे आणि पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता ही विश्रांती तुम्ही अजून एका प्रकारे घेऊ शकता. म्हणजे एका हातावर दुसरा हात ठेवायचा समोर, आपल्या हाताची घडी करायची आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. एका हातावर दुसरा हात ठेवायचा, हाताची घडी करायची, त्याच्यावर आपलं कपाळ टेकवायचं आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं. खांदे, छातीचा भाग, पोटाचा भाग एकदम रिलॅक्स. त्याच्या आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेने. बघा खूप छान वाटतं या स्थितीमध्ये सुद्धा. दिवसभर आपण कधीही अशा स्थितीमध्ये झोपत नाही किंवा असं पडून राहत नाही. थोडस असं पडलं की तरी पण आपल्याला विश्रांती मिळते. आपल्या पाठीच्या कण्याला प्रेशर येत नाही. बघा इथे तो एकदम रिलॅक्स राहतो. आणि आता करणार आहोत सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती, मागून दोन्ही पाय जोडून घ्या, दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आलेलं आहे का ते आपलं आपण तपासून पहा. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे शरीराच्या रेषेत. तळवे म्हणजे हाताची बोटं शरीराच्या रेषेत. आणि आता सावकाश कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात जमिनीवरच असतील, ते कुठेही वर उचलायचे नाहीये. बरोबर. हा. आणि आता नजर सिलिंगकडे वरती, तोंड बंद, श्वास चालू. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना आलेला ताण, कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने आणि मागच्या बाजूने आलेला ताण दाब याकडे लक्ष. पाठीच्या मणक्याला बघा मागून प्रेशर आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. 1 2 3 4 5. खांदे रिलॅक्स असू दे. छातीचे स्नायू सुद्धा रिलॅक्स. कुठेही आपल्याला ताण न देता अगदी रिलॅक्स होऊन वरती बघायचंय सिलिंगकडे. छान. बरोबर बघताय. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर येऊ देत. श्वास सोडत सोडत कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून पूर्णपणे आपली पाठ जमिनीला टेकू दे, विश्रांती घ्या. आणि त्याच्यानंतर सावकाश पुन्हा एकदा एका कुशीला वळा आणि एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठेही झटका न देता, गडबड न करता सावकाश या. तुम्ही आता विश्रांती स्थितीमध्ये बसा. तुम्हाला आता एक मुद्रा दाखवणार आहे, योग मुद्रा. ही मुद्रा आपण दोन प्रकारे करतो, एकतर पद्मासन असतं आणि वज्रासन असतं. तर आज आपण पद्मासनस्थ ही मुद्रा बघतोय. मुद्रा ज्या आहेत यांचा जो इफेक्ट आहे तो आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींवर येतो. म्हणजे आपल्या जिथे जिथे अंतस्त्रावी ग्रंथी आहेत, जसं आपला गळा, आपल्या पोटाचा भाग किंवा आपलं डोकं, आपला मेंदू, अशा ठिकाणी त्या ज्या ग्रंथी आहेत तिथे यांचा इफेक्ट होतो. तर ही जी योग मुद्रा आहे तिचा जो इफेक्ट आहे हा याच्यामुळे आपला डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो. त्याचबरोबर थायरॉइड साठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. आपला जो आपण पुढे झुकण्याचं आसन करतो त्यामुळे रक्तप्रवाह आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतो.
त्यामुळे आपला चेहरा तजेलदार होतो, त्याला एक वेगळंच तेज मिळतं. अशा प्रकारे याचे फायदे आहेत. कॉन्ट्राइंडिकेशन पुन्हा एकदा ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि पाठीच्या मणक्याची दुखणी असतील त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. आपली बरीचशी जी आसनं आहेत ना ती आपल्या पोटाच्या आणि पाठीच्या कण्यावरती आधारलेली आहेत. कारण की आपलं जर पाठकणा व्यवस्थित असेल, पाठीचे मणके व्यवस्थित असतील, तर आपला संपूर्ण जो शरीराचा डोलारा आहे तो आपल्या पाठीच्या कण्यावरती आधारलेला आहे. त्यामुळे थोडंसं जरी दुखापत झाली की आपल्याला चालायला त्रास होतो, आपल्याला मान वर खाली करताना त्रास होतो. आणि पोट पोट हे यासाठी महत्वाचं आहे की अन्न पचन जर चांगलं झालं तर आपलं उत्सर्जन म्हणजे जी आपली घाण बाहेर पडण्याची जी कृती आहे ती चांगली होते. म्हणून आपली सगळी आसनं ही आपलं पोट आणि पाठीच्या मणक्यावरती आधारलेली आहेत. तर आता बघून घेऊया ही योग मुद्रा कशी केली जाते. तर इथे आपल्याला पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घ्यायचंय, जे आपण काल पाहिलं. एकेका पायाने पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करायचं. त्यानंतर एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. जसं आपण मगाशी दंड स्थितीमध्ये जे कृती केली होती आठवत असेल, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडलेलं, असंच हे मनगट पकडायचं. फक्त इथे आपल्याला ही जी पकड आहे ना ही बघा कुठे ठेवायची, मी तुम्हाला दाखवते मागे वळून. जिथे आपला पाठीचा कणा मणका आहे म्हणजे आपलं माकड हाड आहे तिथे आपल्याला ही पकड ठेवायची. बघा यावर एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडलेलं आहे. आणि आता इथे बघा आपली जी कोपरं आहेत ही जमिनीला पॅरलल येतात. खांदे जे मागून आहेत ते एकमेकांच्या जवळ येतात आणि आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण होतं. ही स्थिती समजली की आता पुढची बघा कृती. मी थोडीशी क्रॉस बसते कारण की तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर आपण आता सुलभ भुजंगासन केलं बरोबर, गळ्यापासून पोटापर्यंत ताण आला होता. म्हणून त्याला हे सप्लिमेंटरी आसन आहे किंवा कॉम्प्लिमेंटरी म्हणतात, याला कॉम्प्लिमेंटरी आसन आहे. आणि आता इथे एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आधी पोटाचा भाग बघा आपल्या पायावर येतो, त्याच्यानंतर छातीचा भाग, मग आपला गळा, मग हनुवटी, मग नाक, त्यानंतर कपाळ. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. आता इथे समजा आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने अगदी सहज जात नसेल तर मग काय करायचं, आपली हाताची जी मूठ आपण एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडलंय ते सोडायचं. आपल्या दोन्ही हातांच्या मुठी करायच्या, त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि मग त्याच्यावर कपाळ ठेवायचं. अंतिम स्थितीमध्ये पोटाचे स्नायू, खांद्यांचे स्नायू रिलॅक्स सोडायचे जमिनीच्या दिशेने. आता ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत सहज जात आहे त्यांनी आपली हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची, म्हणजे आपल्या हाताची पकड थोडीशी ढिली करायची. इकडे पूर्णपणे पोटावरती दाब येतो, पाठीच्या मणक्याला ताण येतो. आणि उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर ठेवल्या असतील त्यांनी पुन्हा एकदा हाताची पकड अशी मागे घ्यायची, ती थोडीशी घट्ट करायची आणि मग कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत सावकाश वर यायचं. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या कसं केलंय ते? सोपं आहे. फक्त कुठेही ओव्हर ट्राय न करता आपण प्रत्येक याला एक आधार देतो. म्हणजे अगदी सहज कपाळ जमिनीपर्यंत नाहीच पोचलं तर मग हाताच्या मुठी करायच्या, त्या समोर ठेवायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. ठीक आहे, आता पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालून घ्यायचंय. अगदी हे नाही जमलं तर साधी मांडी घातलीत ना तरीही चालेल, असं काही नाहीये की पद्मासन किंवा अर्ध पद्मासनच कंपल्सरी आलं पाहिजे. पण प्रयत्न मात्र करा, कारण की आपण आसनं शिकतोय त्यामुळे त्या प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न असावा, अट्टहास नसावा. ठीक आहे, सुरुवात करूया मग आता. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा, डाव्या हाताने उजव्या हाताचं किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचं. नजर समोर. आता आपले खांदे जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ येतील, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. ओके, रिलॅक्स. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून पुढे, म्हणजे आधी आपलं पोट आपल्या पायाच्या इथे येऊ देत बरोबर, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग, मग आपला गळा, मग आपली हनुवटी, नाक आणि त्यानंतर कपाळ.
जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. ओके, मी बघते तुमच्याकडे सगळ्यांकडे. हा, छान. आता समजा इथे जात नसेल ना, तर दोन्ही हातांच्या मुठी करा आणि त्या समोर ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. हा, दोन्ही हातांच्या अशा मुठी करा आणि मग कपाळ टेकवा. खूप छान. सुषमाताई तुमचं डोकं लागलंय, अमृताताई तुमचं पण लागलंय, सगळ्यांचं लागलंय. खूप छान. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्यायची. आणि आता हाताची कोपरं सैल सर सोडा जमिनीच्या दिशेने, थोडीशी हाताची पकड रिलॅक्स करा, थोडीशी ढिली करा. हा, बरोबर, छान. कांचनताई तुमचं पण छान झालं. ठीक आहे, सावकाश. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल, पोटावरती आलेला दाब त्याकडे लक्ष द्यायचंय. श्वास थोडस आपलं शॉर्ट ब्रिदिंग होईल, त्याची पण जाणीव असेल. आणि उलट चाल करताना पुन्हा एकदा हाताच्या मुठी घट्ट करायच्या आहेत आणि सावकाश वर या. कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत करत सावकाश वर या. खूप छान. डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि तिथल्या तिथे विश्रांती. संपूर्ण योग मुद्रेचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालाय त्याकडे लक्ष. रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, त्याची जाणीव. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. आज आपण शिकणार आहोत विभागीय श्वसनामधलं दुसरं श्वसन, ते म्हणजे उकार, उर श्वसन. तर त्याच्या आधी आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया आणि त्याच्यानंतर विभागीय श्वसनाकडे वळूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आहे तो श्वास सोडून द्यायचा. खोलवर आणि दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसनामधलं दुसरं श्वसन, उकार, पूर श्वसन. तर इथे आपल्याला श्वास भरून घेताना आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण करायचं आहे आणि श्वास सोडताना उकारचा उच्चार करायचा आहे आणि मग पुन्हा एकदा आपली छाती पूर्ववत घेईल. एक आवर्तन दाखवते. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार आणि मग पुन्हा आपण पूर्ववत घेतोय. जाणीव पूर्णपणे आपल्या या पूर भागाकडे असेल. ठीक आहे, लक्षात आलंय. त्याच्या आधी आपण 2 आवर्तनं अकाराची करूया, उदर श्वसनाची, आणि मग आपण उकाराकडे वळू. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या उदर भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि श्वास सोडताना आकार, पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर, श्वास सोडत आकार, पोट आतमध्ये. करणार आहोत उर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छाती आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव आपली उर भागाकडे आणि श्वास सोडत उकार.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीवपूर्वक उकार. ऊ. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उकार. काही क्षण शांत. उद्या आपण या विभागीय श्वसनामधलं शेवटचं श्वसन बघणार आहोत, ते म्हणजे स्कंध श्वसन, मकाराचं. आणि आता सावकाश आपण जी स्थिती धारण केली आहे, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती. अगदी सावकाश. 5 मिनिटाचं शवासन खूप सारी ऊर्जा देऊन जातं आपल्याला. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती घेऊया. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्या. आणि डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर रिलॅक्स, विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडून दिलेला आहे. नकळत कमरेचा भाग आपला वर उचलला जाईल, तर तो जाणीवपूर्वक सैल सोडून द्या जमिनीच्या दिशेने. आणि आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्याचा क्रम आठवूया. आज आपली सुरुवात दंड स्थिती, स्टँडिंग पोझिशनने झाली. तिथे आज आपण सुलभ हस्तपादासन, पूर्ण हस्तपादासन, त्याच्यानंतर एकपादतोलासन, ही 2 नवीन आसनं पाहिली. शयन स्थितीमध्ये सुलभ द्रोणासन किंवा अर्ध द्रोणासन पाहिलं. पोटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन. आणि त्यानंतर प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणून केलेलं उदर आणि ऊर्श्वसन. या सगळ्या साधनेचा क्रम आठवायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. शवासन हे एकमेव असं आसन आहे की जिथे आपण आपल्या शरीरासोबत मनाचाही विचार करतो. जाणीवपूर्वक शिथिलता. शरीराच्या प्रत्येक भागाकडे आपल्याला आपल्या मनाने जायचं आहे आणि तो भाग शिथिल करायचा आहे. आपल्याला इथे वेळेचं बंधन असल्यामुळे आपण अगदी 5 मिनिटांमध्ये ही स्थिती घेतो. सुरुवात करूया आपण आपल्या दोन्ही पायांपासून. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल होत आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहेत. पाठीच्या कण्यांमध्ये असलेले 33 मणक्यांची मान, जी आता जमिनीवर अलगदपणे पाहुडलेली आहे, ती ही विश्रांती घेत आहे. माझ्या पाठीच्या मणक्यामधला प्रत्येक मणका, अगदी मानेच्या इथला मधला भाग आणि अगदी खालचा भाग शिथिल होत आहे. माझी जाणीव माझ्या पोटाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव मी माझ्या उर भागाकडे घेऊन जात आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत.
गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. हनुवटी ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, माझ्या दोन नाकपुड्या, नाकाचा शेंडा, माझा संपूर्ण नाकाचा भाग, माझे अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली उघड, पापण्या, भोया, भ्रूमध्य, आठही विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल शिथिल आणि शिथिल होत आहे. त्या संपूर्ण भागामध्ये अवयवामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण नाकाने एक श्वास भरून घेऊया आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स, जाणीवपूर्वक रिलॅक्स, स्वस्थ शरीर. आणि आता लक्ष आपल्या श्वासाकडे देऊया. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे, श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम, असा अजपाजप चालू आहे. विचारांची गती कमी झालेली आहे, श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झालेली आहे. शांत मन आणि प्रसन्न चेहरा, एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. आपण जी साधना करतोय ते साधनेचं समाधान, आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, असं आपण आपल्या मनाला सांगायचं आहे. मी श्वास भरून घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, माझी सगळी दुःखे मी या श्वासावाटे बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासाला मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. समत्वम योग उच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, संयमित आहे, स्थिर आहे. ते कुठल्याही क्षणी डगमगणार नाही. एवढी भावनिक सामर्थ्य, मानसिक सामर्थ्य मला या क्षणी प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देणार आहे. आणि माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करायचं आहे. इष्टदेवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि आपल्या जीवनामध्ये जी काही ध्येय आहेत, उद्दिष्टे आहेत, ती आपण योग्य प्रकारे पूर्ण करणार आहोत. आपली वाटचाल ही तशीच चालू आहे आणि यासाठी आपल्या आई वडिलांचा, गुरुजनांचा, आद्य देवतेचा आशीर्वाद घेत आहोत आणि ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती आहे. श्वसनाची स्थिती कितीही आनंददायी, सुखदायी, आरामदायी असली तरीही पुन्हा एकदा योग कर्म सुकौशल्य, आपली कर्मे नित्य नियमाने प्रामाणिकपणे करत राहणे हा सुद्धा योग आहे. आणि त्यासाठी जाणीव पुन्हा आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच. आपण पुन्हा एकदा सज्ज होतोय, चैतन्ययुक्त होत आहोत.
आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया. डावा हात डोक्याखाली, उजवा हात शरीरावर, आणि सावकाशपणे उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. शांतीपाठ माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम, ओम पूर्णमद पूर्णमिदम, पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवरती शांती प्राप्त हो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर यथाशक्ती कृती, संपूर्ण समर्पण, नतमस्तक. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. त्याच्या पुढे आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्जन आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली साधना इथे संपन्न होत आहे. हरिओम. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो. कोणाला काही आहे का अडचण? ओके, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभरात्री. हरिओम.